नमस्कार, स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये. मी अशोक वानखडे. आता बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल आलेत आणि भारतीय जनता पार्टीने तिथे बहुमत मिळवलं. त्यावरनं आरोप प्रत्यारोप महाराष्ट्रात सुरू झाले. कारण महाराष्ट्रातले शिवसेनेतले सगळेच नेता तिथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांसाठी निवडणुकीत मतं मागायला गेलेत आणि तिथे मराठी लोकांचा आणि म्हणजे याच महाराष्ट्र एकीकरण समितीचा कब्जा होता सालोसाल. परंतु यावेळेला भारतीय जनता पार्टीने तिथे बहुमत हासिल केलं आणि महाराष्ट्रवादी जे पार्टी होती त्याला फक्त 4 उमेदवार मिळालेत. काँग्रेसचे 8 आलेत, 10 झालेत, इंडिपेंडंट 8 आहेत आणि AIMनं 1 उमेदवार त्यांचा जिंकून आला आणि BJPचे 35 उमेदवार जिंकून आले. त्यानंतर BJPने पेढे वाटले. तर संजय राऊतांनी आरोप लावले की मराठी माणूस हरतो तिथे तुम्ही पेढे वाटता, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. परंतु ते हे विसरले, जे 35 लोक कॉर्पोरेटर्स म्हणजे नगरसेवक जिंकून आले बेळगावमध्ये BJPचे, त्यात जवळजवळ 26 मराठी आहेत. त्यामुळं मराठी मतदाता किंवा मराठी माणूस हा फक्त आमचाच आहे हा ध्यास आता सेनेने सोडायला हवा. तो काँग्रेसचाही असू शकतो, तो BJPचाही असू शकतो, कारण मराठी माणूस विचाराने स्वतंत्र असतो. बेळगावच्या मराठी माणसाला जर वाटत असेल की त्यांना भारतीय जनता पार्टीसोबत जाण्यात जास्त फायदा आहे किंवा त्यांना त्याच्यात जास्त भविष्य दिसत असेल तर ते त्यांच्यासोबत गेलेत. तर कुठे महाराष्ट्र एकीकरण समितीला 4 मिळतात आणि 26 मराठी उमेदवार BJPच्या तिकीटवर निवडून येतात. ही कुठे ना कुठे एक फार मोठा बदलाव बेळगावमध्ये दिसतो. तेव्हा आता त्या बेळगावच्या बाबतीत जास्त ताणून न घेता, म्हणजे मी असं म्हणत नाही की आपण अधिकार सोडावा किंवा त्यांची लढाई आहे त्यात आपण मदत नाही करावी. महाराष्ट्र नेहमी बेळगावसोबत आणि मराठी भाषिक प्रदेशांसोबत सोबत आहे, असावा आणि सुप्रीम कोर्टमध्ये केस चालू आहे. परंतु लोकल राजकारणात जे त्याचं उष्ट काढलं जातं ते कुठे ना कुठं खटकतं. पहिला जो महाराष्ट्र आहे, सत्ता पक्षांनी महाविकास आघाडीने पहिली त्या महाराष्ट्राचा विचार करावा. त्या महाराष्ट्रात समस्या काय आहेत ते पाहावं, त्या महाराष्ट्राच्या अडचणी काय आहेत ते पाहाव्या. त्यानंतर महाराष्ट्राबाहेरचा महाराष्ट्र कसा महाराष्ट्रात येईल आणि त्याचं काय करू. जर महाराष्ट्राची अशीच अधोगती होत असेल तर मग बेळगावचे सुद्धा मराठी लोक विचार करतील की आम्ही महाराष्ट्रात जाऊ की नाही जाऊ, कारण मग दलदलीत जायला कोण तयार आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा फडणवीसांनी उत्तर दिलं संजय राऊतांच्या वक्तव्याचं की तो त्यांच्या अहंकाराचा पराजय होता आणि विजय तर तिथे मराठी माणसाचाच झाला. त्यानंतर ते म्हणाले तुम्ही आता सांगा बेळगाव महाराष्ट्रात आहे की नाही आहे. आता मी संजय राऊतांना हा प्रश्न विचारतो, जेव्हा तुम्ही इतके वर्ष BJPसोबत सत्तेत होता, 5 वर्ष पहिले होता, 5 वर्ष नंतर होता, या 10 वर्षात कित्येक वेळा असा वेळ पण आला की तिथे BJPचं कर्नाटकमध्ये सरकार होतं, तुमचं इथे सरकार होतं, का तुम्ही बेळगावला वापस घेतलं नाही. जेव्हा तुम्ही BJPमध्ये जाता तेव्हा BJPसोबत असता तेव्हा बेळगावचा विसर होतो. फक्त लिप सर्व्हिस ज्याला आपण म्हणतो, म्हणजे बोलून बेळगावसोबत, पण मग त्यावेळेला सरकारमधून बाहेर पडायचं होतं बेळगावच्या इश्यूमध्ये, एवढं बेळगावच्याबद्दल प्रेम असेल तर. त्यामुळे नेत्यांनी जेव्हा बोलतात तेव्हा त्यांनी थोडंसं भान ठेवायला पाहिजे आपण काय बोलतो. आपण जेव्हा BJPसोबत होतो मग तेव्हा सरकार का नाही सोडलं, तेव्हा BJPला का नाही तुम्ही कंपेल केलं. एका मुख्यमंत्री पदासाठी जर तुम्ही महाविकास आघाडी स्थापन करू शकता तर मग बेळगावचा इश्यू याच्यापेक्षाही मोठा होता. मग त्या बेळगावच्या इश्यूसाठी महाविकास आघाडी का स्थापन नाही झाली आणि बेळगावसाठी का तुम्ही प्रयत्न नाही केले. असे बरेचसे प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं यांच्याकडे नाही आहेत. पण महाराष्ट्र हे प्रश्न उचलत राहतील, कारण यांचा जो चेहरा आहे चाहे कुठल्याही राजकीय दलाचा असो तो तुमच्यासमोर ठेवणं हे आम्ही कर्तव्य समजतो. आज एवढंच. पुन्हा येतो उद्या काही नवीन विश्लेषणासोबत. तोपर्यंत नमस्कार. पण पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र.